ओके, हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कोरिलेशन अँड रिग्रेशन हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण स्कॅटर प्लॉट्स बघितलेले आहेत. ओके, स्कॅटर प्लॉट्स, बायवेरिएट डेटा वगैरे हे सर्व बघितलं. बायवेरिएट डेटा मीन्स व्हॉट, की ज्याचे आपल्याला मेजरमेंट्स आपल्याला ऑब्झर्वेशन्स आपल्याला दोन मिळतात. दोन मोर दॅन युनिव्हॅरिएट मीन्स व्हॉट, वन मेजरमेंट. टू मेजरमेंट्स मीन्स युअर बायवेरिएट. ओके. आणि त्याच्यानंतर आपण स्कॅटर प्लॉट बघितलं. स्कॅटर प्लॉट मध्ये आपण नो कोरिलेशन, त्याच्यानंतर निगेटिव्ह कोरिलेशन आणि पॉझिटिव्ह कोरिलेशन हे तिन्ही टॉपिक्स बघितले होते. ओके. नो कोरिलेशन मीन्स व्हॉट, इफ द डॉट्स डू नॉट शो एनी पर्टिक्युलर टेंडन्सी देन these variables are not correlated and they are independent, so no correlation exists between x and y. ओके. मीन्स आता ह्या ठिकाणी ही जी डायग्राम दिलेली आहे आपल्याला, ह्या ठिकाणी तुमचे इच अँड एव्हरी जे डॉट्स आहेत किंवा जिथे पॉइंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोरिलेशन, एकतर असेंडिंग असेल, एकतर डिसेंडिंग असेल, किंवा कोणत्याही टाईप मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी कोरिलेशन बघायला मिळत नाही. सो दॅट्स वाय ह्या टाईपच्या कोरिलेशनला आपण काय म्हणतो की नो कोरिलेशन. ओके, नो कोरिलेशन और इंडिपेंडंट कोरिलेशन. कारण की प्रत्येक जो तुमचा डॉट आहे तो काय आहे, तो इंडिपेंडंट आहे. ओके. सो दॅट्स वाय नो कोरिलेशन आपण इंडिपेंडंट कोरिलेशन सुद्धा म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज युअर positive correlation. Positive correlation is what? If the dot shows upward or the downward trends, then the variable are said to be positively correlated. Okay. And if all dots lies in a straight line from lower corner to upper corner, upper right hand corner, then the correlation is called as a perfectly positive correlation. Okay. देन हे परफेक्टली पॉझिटिव्ह कोरिलेशन मीन्स आपल्याला या ठिकाणी कळालेले आहे. आणि निगेटिव्ह कोरिलेशनच्या इथे आपल्याला निगेटिव्ह मीन्स व्हॉट, इफ द डॉट शोज द डाउनवर्ड फ्रॉम टॉप of the left corner to the lower hand right corner, then the correlation is called as a negative correlation. Okay, this diagram B is shown your negative correlation. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे कोरिलेशन. Okay, many times we come across situation where two variables are inner related. If two variables x and y changes such that the change in the one variable affects the change in the other variable, then these variables are said to be correlated, and the relationship between both is correlation. Example: relation between income and expenditure, relation between price and demand. ओके. एक पॉइंट लक्षात घ्या या ठिकाणी. आपण डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणू शकतो. म्हणजेच एक्स आणि वाय जर हे कोऑर्डिनेट्स आहेत, ऍज पर युअर एक्स चेंजेस तुमचा वाय सुद्धा काय होणार आहे, तो चेंज होत जाणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, तर ह्या ज्या दोन गोष्टी, त्या दोन थिंग्स आहेत त्या एकमेकांना काय कोरिलेटेड आहेत. ओके. म्हणजे एक जो एकाची टेंडन्सी चेंज झाल्यानंतर दुसऱ्यावरती त्याचा आपल्याला अफेक्ट बघायला मिळतो. देन दॅट टाइप ऑफ व्हेरिएबल्स वी कॅन से इट ॲज अ कोरिलेटेड व्हेरिएबल्स. ओके. आणि रिलेशन बिटवीन these two variables are known as a correlation. आता ह्या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर यांच्यामधलं जे रिलेशन आहे त्याच्यावरती, ऍज पर युअर इन्कम चेंजेस तुमचे एक्सपेंडिचर सुद्धा आपल्याला चेंज करतो आपण. ओके. त्याच्यानंतर तुमचं प्राइस अँड डिमांड, प्राइस जशी इन्क्रीज होईल त्याचा डिमांड काय होणार आहे, लो होत जाणार आहे. आणि डिमांड जर इन्क्रीज झाली तर प्राइस लो होऊ शकते, किंवा म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, त्या डायरेक्टली एकमेकांवरती डिपेंड आहेत. ओके. जशी प्राइस चेंज होईल तसं तुमच्या डिमांडवरती डिफरंट आपल्याला अफेक्ट बघायला मिळतो. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे, तर कोरिलेशनचे. ओके. टाइप्स ऑफ कोरिलेशन काय काय आहेत बघून घेऊया. फर्स्ट टाइप ऑफ कोरिलेशन इज युअर पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके. जे आपण आता इथे वरती बघितले होतं पॉझिटिव्ह कोरिलेशन. काय त्याला म्हणतो आपण, इफ अन इन्क्रीज इन वन व्हेरिएबल corresponds to the increase in the other variable, then the correlation is said to be a positive or directive correlation. ओके. मीन्स तुमचा एक व्हेरिएबल ज्या वेळेला इन्क्रीज होतोय त्याच वेळेला काय होणार आहे, तुमचा सेकंड व्हेरिएबल ऑल्सो इन्क्रीज,
ऍज पर युअर एक्स चेंजेस तुमच्या वायच्या व्हॅल्यू सुद्धा काय होतात चेंज होत आहेत, पण चेंज होतात त्याच्यासोबत काय होणार आहेत इन्क्रीज होत आहेत. ओके, मीन्स ह्या ठिकाणी जर आपण कर्सरकडे बघा, लक्ष द्या. सपोज ह्या ठिकाणी 1 हा पॉइंट आहे. ओके, जर ह्या ठिकाणी 1 हा पॉइंट आहे आणि ह्या ठिकाणी आपण 0 आहे, 0ला आपल्याला कोणताही व्हेरिएबल नाही. सपोज हा जो पॉइंट आहे तो तुमच्या 1 ला आहे आणि हा जो पॉइंट आहे तुमचं इंटरसेक्शन 2 ला असेल. मीन्स लक्षात घ्या, वेन युअर तुमचा एक्स हा जसा चेंज होतोय तसा तुमचा वाय हा सुद्धा चेंज होतोय आणि दोन्हीही व्हॅल्यूज इन्क्रीज होत आहेत. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण त्याला पण पॉझिटिव्ह कोरिलेशन बोलतोय. Okay, negative correlation is what? If increase in the one variable corresponds to the decrease in the other variable, then the correlation is said to be called it as a negative or inverse correlation. ओके, आता इथे पुढची डायग्राम बघा. वेन युअर एक्स इज मॅक्झिमम देन दॅट टाइम युअर वाय इज ऑल्सो, त्यावेळेला तुमचं वाय काय असणार आहे मिनिमम असणार आहे. ओके, मीन्स काय होणार आहे, जसं तुमचं एक्स हे इन्क्रीज होत जाणार आहे तसं तुमचा वाय हा काय होणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. वायची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाणार आहे. सो दॅट्स वाय एक इच अँड एव्हरी व्हेरिएबल्स काय आहेत, आता ह्या ठिकाणी बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे मिनिमम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळणार आहे तर मॅक्झिमम मिळणार आहे. म्हणजेच हे दोन्ही एक्स आणि वाय हे काय आहेत एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. ओके, ऍज पर युअर एक्स चेंजेस तुमचा वाय म्हणजे जर तुमचा एक्स हा इन्क्रीज झाला देन युअर वाय विल बी अ डिक्रीज. ओके, इफ युअर एक्स इज डिक्रीज देन युअर वाय इज इन्क्रीज. म्हणजेच काय असणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह कोरिलेशन बघायला मिळते. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलाय परफेक्ट कोरिलेशन. इफ टू व्हेरिएबल्स व्हॅरी इन सच अ वे दॅट देर इज अ रेशो इज ऑलवेज कॉन्स्टंट देन द कोरिलेशन इज अ परफेक्ट कोरिलेशन. आता काय सांगितलेलं आहे, जे दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय कन्सिडर करा. देन हे जे दोन व्हेरिएबल आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला रेशो ऑलवेज कॉन्स्टंट बघायला मिळतो असेल. म्हणजे सपोज युअर 1 1 2 2 म्हणजेच काय असणार आहे की दोन्ही ज्या व्हॅल्यू आहे तो रेशो आहे तो ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, तर तो जो रेशो कॉन्स्टंट राहणार आहे त्या टाईपचे जे कोरिलेशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो तर परफेक्ट कोरिलेशन म्हणतो. Other type as a non-linear or curvilinear correlation, simple, partial and multiple correlation. The graphical representation of bivariate distribution x and y on the graph by means of point is called as a scatter or dot diagram. ओके, आता स्कॅटर आणि डॉट डायग्राम ही आपण ह्या ठिकाणी वरती बघितलेलीच आहे. ओके, स्कॅटर आणि डॉट डायग्राम जे कशाला बोलतो आपण तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बायव्हेरिएट डेटा ऑन द ग्राफ बाय मीन्स ऑफ पॉइंट इज कॉल्ड एज अ स्कॅटर ऑर डॉट डायग्राम. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करतो इच पेअर इज रिप्रेझेंटेड बाय एक्स अँड वाय अँड रिप्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण कसं डॉट एक्सप्रेस करतो तर डॉट्स अदरवाइज क्रॉसने. ओके, ऑन युअर ग्राफ पेपर. ओके, तर दिस इज फॉर युअर स्कॅटर डायग्राम. आणि त्याच्यानंतर काय पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला कोव्हेरियन्स दिलेला आहे. ओके, कोव्हेरियन्स काय सांगितलंय बघा. लेट अस कन्सिडर एन पेअर ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय such as x1 y1 x2 y2 x3 y3 up to xn yn, where your x1 x2 up to xn are observed values of x and y1 y2 y3 and up to yn are observed values of y. The deviation of x from their mean is x bar. Okay, are x1 minus x bar, x2 minus x bar up to xn minus x bar. ओके, आता ह्या आपल्याला गिवन थिंग्स दिलेले आहेत. काय काय सांगितलेले आहे की आपल्याला काय दिलेत की टू व्हेरिएबल्स दिलेत एक्स आणि वाय आणि एक्स आणि वायचे आपल्याला ज्या ऑब्झर्वेशन आहेत ऑब्झर्वेशन व्हॅल्यूज ह्या x1 x2 x3 ह्या एक्सच्या ऑब्झर्वेशन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. y1 y2 y3 हा या वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ऑब्झर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि आपल्याला काय दिलेलं आहे की डेव्हिएशन फ्रॉम देअर एक्स व्हॅल्यूज. ओके, डेव्हिएशन फ्रॉम देअर एक्स व्हॅल्यूज बाय मीन्स ऑफ मीन काय असणार आहे x1 मायनस एक्स बार, x2 मायनस एक्स बार अप टू xn मायनस एक्स बार. जितके तुमचे एक्सचे व्हॅल्यू असेल त्याला मायनस तुम्हाला तुमचा मीन करावा लागेल एक्स बार.
आणि तो मीन एक्स बारनी आपण काय केलं, त्याच्यातून डिफरन्स करून सबस्ट्रॅक्ट करून घेतला, तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर डेव्हिएशन ऑफ एक्स व्हॅल्यूज फॉर फ्रॉम देअर मीन एक्स बार. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, सिमिलरली द डेव्हिएशन ऑफ वाय व्हॅल्यूज फ्रॉम देअर मीन वाय बार आर. आता वायचे जे आपले डेव्हिएशन आहेत ते काय असणार आहेत, वाय वन मायनस वाय बार, y2 मायनस वाय बार अप टू yn मायनस वाय बार. Then the sum of the n product divided by n is defined as covariance of x and y is denoted by covariance of in bracket x comma y. ओके. आता कोव्हेरन्सचा फॉर्म्युला काय आहे, कोव्हेरन्स इज इक्वल टू डेव्हिएशन्स आपण दोन्ही पॉइंट्स मधले डेव्हिएशन्स बघतो डिवाइडेड बाय एन करतो. सो दॅट्स वाय फर्स्ट जो आपला कोऑर्डिनेट असेल x1 मायनस एक्स बार इंटू y1 मायनस वाय बार प्लस सेकंड व्हॅल्यू युअर x2 मायनस एक्स बार इंटू y2 मायनस वाय बार अप टू कुठपर्यंत येणार आहे, तर xn मायनस एक्स बार इंटू yn मायनस वाय बार डिवायडेड बाय n. ओके. टोटल नंबर ऑफ थिंग्स. त्याच्यानंतर पुढची टर्म काय करणार आहेत आपण, ह्या ठिकाणी सर्व टर्म्सची आपल्याला समेशन दिलेली आहे, ऍडिशन दिलेली आहे. सो दॅट्स आपण ही जी पूर्ण टर्म आहे ती इन जनरल लिहिताना आपण काय करणार आहात, तर 1/n जो आपला कॉन्स्टंट आहे तो आपण आहे तसं आपण कॉन्स्टंट सेपरेट आउट करून घेतला. समेशन ऑफ xi मायनस एक्स बार इंटू yi मायनस वाय बार. ओके. तुमच्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला इथं आपल्याला आयच्या म्हणजे बेसची जी व्हॅल्यू आहे, फर्स्ट व्हॅल्यू असेल, सेकंड व्हॅल्यू असेल, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मीन हा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे इंटू वायच्या ज्या व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये आपल्याला वायचा जो मीन आहे तो आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. ओके. पुढची टर्म काय दिलेली आपल्याला, 1/n इन ब्रॅकेट समेशन ऑफ xi इंटू yi मायनस एक्स बार इंटू वाय बार मायनस एक्स बार इंटू वाय आय प्लस एक्स बार इंटू वाय बार. काय केलंय की ह्या दोन्ही ब्रॅकेट्स आहेत त्यांचं एकमेकांशी मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. ओके. ज्यावेळेला तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घ्याल त्यावेळेला काय होणार आहे, फर्स्ट युअर एक्स आय इज मल्टिप्लाय विथ युअर वाय आय मायनस वाय बार. ओके. त्याच्यानंतर काय होणार आहे, नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे, एक्स बार मायनस एक्स बार इन ब्रॅकेट एन y1 मायनस वाय बार. ओके. म्हणजे तुमच्या फर्स्ट एक्स आयनी पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या, नंतर तुमच्या एक्स बारनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, हे आपलं आन्सर जे दिलेलं आहे ते मिळणार आहे. पुढची टर्म काय केलेली आहे, 1/n समेशन ऑफ xi इंटू वाय आय. ओके. जे एक्स आय आणि वाय आहे तो ऍज इट इज ठेवलेला आहे. ओके. आणि पुढे आपल्याला काय केलेलं आहे, तर वाय बार जो आपला वाय ह्या ठिकाणी कर्सरकडे लक्ष द्या, मी कर्सर वरती तुम्हाला दाखवतेय. ही जी टर्म आहे एक्स आय इंटू वाय आय ती ऍज इट इज राहणार आहे, कारण की हा आपल्याला काय असणार आहेत, व्हेरिएबल्स असणार आहेत, वेगवेगळ्या डिफरंट व्हॅल्यूज असणार आहेत. ओके. मायनस काय केलेलं आहे, वाय बारची व्हॅल्यू काय असणार आहे, तर वाय बार मीन्स व्हॉट, युअर मीन. ओके. मीन ऑफ युअर वाय, राईट ना, किंवा वाय ज्या टर्म्स दिलेल्या आहेत, वाय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याचे आपल्याला मीन मिळणार आहे, तो सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो दॅट्स वाय एक सेपरेट बाहेर काढून घ्या, वाय बार इंटू समेशन ऑफ युअर एक्स आय. ओके. पुढची टर्म काय असणार आहे, ह्या ठिकाणी एक्स बार जो आहे तो ऍज इट इज कॉन्स्टंट राहणार आहे. ओके. मायनस एक्स बार इंटू समेशन ऑफ वाय आय प्लस काय पुढे असणार आहे, एक्स बार इंटू वाय बार. ओके. त्याच्यानंतर पुढची टर्म काय मिळाली आपल्याला, 1/n ऍज इट इज. त्याच्यानंतर एक्स आय इंटू वाय आय मायनस एक्स बार वाय बार मायनस एक्स बार वाय बार प्लस एक्स बार वाय बार. आता ही टर्म कशी आली लक्षात घ्या, इथे समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन म्हणजेच काय, हा फॉर्म्युला कशाचा आहे, एक्स बारचा आहे, राईट, मीन आहे ना. मीनला आपण काय म्हणतो की समेशन ऑफ ऑल द क्वांटिटीज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो दॅट्स वाय समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स बार. त्याच्यानंतर मायनस एक्स बार ऍज इट इज ह्या ठिकाणी जो दिलेला आहे तो ऍज इट इज घेतलेला आहे इंटू मल्टिप्लाय बाय काय आहे, समेशन ऑफ वाय आय डिवायडेड बाय एन. सो दॅट्स वाय वाय बार. ओके. आणि त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, एक्स बार इंटू वाय बार. ओके. आता ह्या ठिकाणी बघताना बघा, मायनस एक्स वाय मायनस एक्स वाय आणि प्लस एक्स वाय. ओके.
minus आणि plus will get cancelled. But only remain is what? Minus x bar into y bar. म्हणजे पुढची टर्म काय मिळाली? कोव्हेरन्सचा फॉर्म्युला कोव्हेरन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय वाय आय मायनस एक्स बार इंटू वाय बार. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला कशाचा मिळाला? कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला मिळालेला आहे. ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ कोव्हेरन्स काय काय दिलेले आहेत बघून घेऊया. कोव्हेरन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ एक्स. पुढची प्रॉपर्टी दिली आहे इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन कोव्हेरन्स ऑफ एक्स मायनस ए comma y minus b is equal to covariance of x comma y where your a and b are constant. Okay, then next one is effect of change of scale covariance of x minus a divided by h into y minus b divided by k is equal to 1/hk covariance of x comma y where your a, b, h and k are constant. Next property is covariance of ax plus b, comma cy plus d is equal to ac into covariance of xy. Next one दिलेली आहे covariance of x plus y, comma z is equal to x covariance of x, comma z plus covariance of y, comma z. डिस्ट्रीब्यूट केलं आहे ह्या ठिकाणी आपण x ला. ओके, त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे इफ युअर एक्स अँड वाय आर इंडिपेंडेंट व्हेरिएबल देन कोव्हॅरन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. अँड आणि पुढची जी प्रॉपर्टी आहे ती दिली आहे कोव्हॅरन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोव्हॅरन्स ऑफ वाय एक्स. ओके, पोझिशन डझंट मॅटर. आणि लास्ट वन दिलेली या ठिकाणी कोव्हॅरन्स ऑफ एक्स कॉमा वाय मे बी निगेटिव्ह व्हॅल्यूज. ओके, आणि ह्या ठिकाणी 9th वन दिलेली आहे कोव्हेरन्स ऑफ कोव्हेरन्स इज अ जॉईंट सेंट्रल मोमेंट ऑफ ऑर्डर 1 ऑफ एक्स वाय देअरफॉर μ11 इज इक्वल टू कोव्हेरन्स ऑफ एक्स वाय. ओके, तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला कोव्हेरन्स दिलेल्या आहेत. कोव्हेरन्सचा फॉर्म्युला आपल्याला फर्दर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करावा लागणार आहे. ओके, आणि काही क्वेश्चन्स मध्ये प्रॉपर्टीज सुद्धा आपल्याला यूज कराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक दिलेला आहे कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. ओके, कोरिलेशन कोएफिशियंट इज कॅल्क्युलेटेड टू स्टडी the extent or the degree of relationship between two variables x and y. It is usually denoted by rxy or rxy or CORR means correlation of x comma y. Carl Pearson's coefficient of correlation is defined as rxy is equal to covariance of x comma y divided by sigma x into sigma y. आता सिग्माच्या फॉर्म्युल्यानुसार सिग्माची व्हॅल्यू किती आहे? सिग्मा ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो आपण मागच्या काही लेक्चर्स मध्ये बघितलेला आहे. ओके, विच इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे? 1/n समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर मायनस 2xi इंटू एक्स बार प्लस एक्स बार स्क्वेअर. काय केलेलं आहे? हा जो स्क्वेअर एका ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे तो स्क्वेअर करून घेतलाय आणि जी व्हॅल्यू येईल ती आपण ह्या ठिकाणी पुट केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे आपण? जो आपला समेशन ह्या ठिकाणी दिलेला आहे समेशन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. डिस्ट्रीब्यूट करताना फर्स्ट काय होणार आहे? जो 1/n जो कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज बाहेर राहणार. समेशन ऑफ फर्स्ट युअर एक्स आय स्क्वेअर. पुढची टर्म काय असणार आहे? 2 मायनस एक्स बार. आता हा एक पण कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. सो दॅट्स वाय 2 एक्स बार डिवायडेड बाय एन समेशन ऑफ एक्स आय. ओके, प्लस समेशन ऑफ एन एक्स बार स्क्वेअर डिवायडेड बाय एन. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काय मिळणार आहे बघा. आता ह्या ठिकाणी एक्स आय डिवायडेड बाय एन इज इक्वल टू काय असणार आहे? एक्स बार असणार आहे अगेन. ओके, सो दॅट्स ह्या ठिकाणी किती होऊन जाणार आहे? एक्स बार स्क्वेअर. ओके, आणि पुढे काय आहे? एन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन टर्म ही दिलेली. सो दॅट्स वाय आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळणार आहे? 1/x समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय स्क्वेअर एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर.
ओके, एक्स बारचा स्क्वेअर. Similarly, sigma y square is equal to 1 upon n summation of y squared minus y bar square. By using 2.3.1 and definition of sigma x and sigma y equation of 2.333 means this your equation becomes. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, ह्या ज्या कॉन्स्टंटच्या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत, एक्स सिग्मा एक्स मिळालेली आहे, सिग्मा वाय मिळालेली आहे, त्या आपल्याला काय करायच्या आहेत, तुमच्या फर्स्ट जो आपला फॉर्म्युला आहे आर एक्स वायचा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. ओके, त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला व्हॅल्यू पुट करू डायरेक्टली, देन दॅट टाइम यू आर आर एक्स वाय इज इक्वल टू काय होणार आहे, तर 1 अपॉन एन summation of xi minus x bar into yi minus y bar divided by square root of 1 upon n summation of xi minus x bar square into 1 upon n summation of yi minus y bar square. ओके, आता ही टर्म झाल्यानंतर आपल्याला काय करणार आहोत आपण, तर आपल्याला पुढचे जे इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. सो दॅट्स आपण ह्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, जो आपला 1 अपॉन एन आहे तो ऍज इट इज आपल्याला मिळाला आहे. 1 अपॉन एन समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय मायनस एक्स बार इंटू वाय बार. आता हे कशावरून मिळालं, ही जी टर्म आहे ती ती आपल्याला ह्या दोन जे ब्रॅकेट्स दिलेले आहेत ते ब्रॅकेट्स जस्ट सिम्पली मल्टिप्लाय केला करून घ्या आणि त्यावेळेला तुम्हाला ही स्टेप आपल्याला आन्सर ही मिळून जाईल. पुढची टर्म काय आहे, तर जे डिनोमिनेटर्स दिलेले आहेत ते. ओके, डिनोमिनेटर्स काय दिलेले आहेत, 1 अपॉन एन ऍज इट इज घेतला, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला काय करणार आहे की समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर याचं आपल्याला काय करावं लागणार आहे, स्क्वेअर फर्स्ट फाइंड करून घ्यावं लागेल आणि सेम ॲज दॅट ऑफ वाय आय मायनस वाय बार स्क्वेअर. ओके, ज्यावेळेला ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला सॉल्व्ह करून झाल्या की पुढची टर्म काय मिळणार आहे, बाय युझिंग इक्वेशन 2.33 4 आणि 5 ह्या आपल्या व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर आर एक्स वाय ची व्हॅल्यू काय मिळते, समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय मायनस एन एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर in another bracket summation of x नाही y by y square minus n y bar square. Remember that of rxy is always positive, so values of rxy is positive or negative according to the covariance. Correlation coefficient of rxy does not change in magnitude under the change of origin and scale. That is r of x minus a divided by h, comma y minus b divided by k is equal to r xy. Okay, if both your h and k are having same sign, if they have opposite sign, एखाद्याची जर व्हॅल्यू साईन ही पॉझिटिव्ह असेल आणि एखाद्याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, देन दॅट टाइम आर एक्स काय फॉर्म्युला येणार आहे, इज इक्वल टू मायनस ऑफ आर एक्स वाय इफ युअर एच अँड के हॅव ऑपोजिट साइन्स. ओके, also rxy lies between -1 to 1, that is -1 is less than or equal to r less than or equal to 1. Let y1 is equal to xi minus a divided by h. आणि सेकंड व्हॅल्यू मिळाली आपल्याला v1 चे yi minus b divided by k. If both h and k have same algebraic sign and let h is equal to k is equal to 1, then the your u1 is equal to xi minus a and your vi is equal to ui minus b. ओके, आणि आपला कोव्हरन्सचा फॉर्म्युला काय होतो या ठिकाणी, कोव्हरन्स ऑफ एक्स आय मायनस ए वाय आय मायनस बी इज इक्वल टू कोव्हरन्स ऑफ यू आय कॉमा व्ही आय.
पुढची टर्म आपल्याला या ठिकाणी मिळते 1/n समेशन ऑफ ui इंटू vi मायनस u बार इंटू v बार. ओके, सिग्मा एन स्क्वेअर काय मिळालं या ठिकाणी, सिग्मा एन स्क्वेअरचं आपल्याला मिळालंय 1/n समेशन ऑफ ui स्क्वेअर मायनस u बार स्क्वेअर. सिग्मा व्ही काय मिळाला, यूला आपल्याला इथे या ठिकाणी व्हीने रिप्लेस करायचंय. ओके, सो दॅट्स वाय 1/n समेशन ऑफ vi स्क्वेअर मायनस v बार स्क्वेअर. युअर ru v इज इक्वल टू फायनली मिळतं आपल्याला कोव्हेरन्स ऑफ uv डिवाइड बाय सिग्मा u इंटू सिग्मा v. ओके, आता ह्या ठिकाणी तर काय दिलंय, प्रोबेबल एरर ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज 0.6745 इंटू 1 मायनस r स्क्वेअर डिवाइड बाय n. For the frequency distribution, that is frequency is given, then covariance is equal to काय मिळणार आहे, covariance is equal to 1/n summation of fi into xi minus x bar into yi minus y bar. Okay, where your sigma is equal to square root of 1/n summation of fi into xi minus x bar square, and your sigma of y is equal to square root of 1/n summation of fi into yi minus y bar square. Also in terms of u and v, covariance of u and v, u comma v is equal to 1/n summation of fi into ui into vi minus u bar into v bar. Okay, sigma of u काय मिळाला, square root of 1/n summation of fi into ui square minus u bar square, and sigma of v काय मिळाला, square root of 1/n summation of fi into vi square minus v bar square. ओके, आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन या ठिकाणी दिलेले आहे. प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन मध्ये आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी काय दिलेली आहे, इफ r xy इज ग्रेटर दॅन 0 देन द कोरिलेशन इज पॉझिटिव्ह, अँड if your rxy is less than 0 then correlation is a negative, and if your rxy is equal to 0 then there is a no correlation. when your rxy ची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या ठिकाणी आपल्याला कोरिलेशन हे असणार नाहीये. आता ह्या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन्स दिलेत. कोरिलेशन अँड रिग्रेशन is used in agriculture via fertilizers, irrigation, etc., in business and trades, share trading, in medical science, in economics and industry to measure the work done in the many more fields. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला जो हा पुढे एक स्क्वेअर दिलेला आहे ते हाऊ टू फाइंड युअर कोरिलेशन कोएफिशियंट प्रॉब्लेम्स, कोरिलेशन कोएफिशियंट प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे त्याचे स्टेप्स आपल्याला दिलेत. मी तर परत फॉर्म्युले रिसाइड करत नाहीये, फक्त एक लक्षात घ्या, इथं घेताना लक्षात घ्यायची गोष्ट आहे की आपल्याला जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स नुसार आपल्याला पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलीज भरपूर आहेत, फॉर्म्युलीज पाठ करा व्यवस्थित. ओके, आणि फॉर्म्युलीज पाठ असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम नाही. ओके, मेन म्हणजे तुम्हाला एक सांगत होतं की ह्या ठिकाणी हे फॉर्म्युलीज रिसाइड करताना किंवा मगाशी मी बोलत असताना एक वेळेस तुम्हाला नसेल पण कळालं किंवा काही प्रॉब्लेम असला तरीही लक्षात घ्या, आपल्याला थेरॉटिकल जरी पेपर असेल तरीही त्याच्यामध्ये पूर्ण डेरिव्हेशन सॉल्व्ह करायला विचारलं जात नाही. जे डायरेक्टली फॉर्म्युलीज दिलेले आहेत, तुम्ही ऍटलीस्ट जो हा चार्ट दिलेला आहे हाऊ टू सॉल्व्ह द कोरिलेशन कोएफिशियंट प्रॉब्लेम्स, हे एवढेच जरी फॉर्म्युले पाठ केलेत तरीही तुम्हाला व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके, कारण की ह्या ठिकाणी तुमच्या इंडिव्हिज्युअल डेटासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सी जर तुमच्या क्वेश्चन मध्ये असेल दिलेली त्यासाठी सुद्धा सेपरेट फॉर्म्युलेज दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ऍटलीस्ट वरचं जरी पाठ म्हणजे स्टडी करताना जरी कन्फ्युजन होत असेल की एवढे फॉर्म्युलेज कसे पाठ करायचे किंवा काय, तरी पण ह्या चार्ट मधले ऍटलीस्ट बेसिक जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पाठ करून तुम्ही ऍटलीस्ट पुढचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे, फर्स्ट स्टेप जी असेल कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपली फर्स्ट स्टेप काय असणार आहे, राईट युअर फर्स्ट फॉर्म्युला. ओके, अप्रोप्रिएट फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. म्हणजे फर्स्ट आपला काय असतो की गिव्हन क्वांटिटीज फर्स्ट लिहायच्या आहेत. गिव्हन क्वांटिटीज लिहून झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर फॉर्म्युलीज कोणते कोणते लागणार आहेत ते फर्स्ट मेन्शन करून घ्या.
आणि प्रॉपर फॉर्म्युलीज मेन्शन करून झाल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे, आपल्याला स्टार्ट करायचं. ओके, त्यानंतर आपला फॉर्म्युला जो आपला कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे, RxY इज इक्वल टू कोव्हॅरन्स ऑफ XY डिवाइडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. ओके, आणि युव्हीच्या टर्म मध्ये जर आपण फाइंड करत असाल तर तुमचा फॉर्म्युला असणार आहे कोव्हॅरन्स ऑफ UV डिवाइडेड बाय सिग्मा यू इंटू सिग्मा व्ही. ओके, नोटेशन्स कोणतेही घ्या जे तुम्हाला अप्रोप्रिएट वाटत असतील ते. नेसेसरी नाही की ठराविक जे दिलेले आहेत तेच असले पाहिजेत. XY घ्या, UV घ्या, कोणताही घ्या. स्टेप नंबर सेकंड मध्ये आपल्याला काय करणार आहे, तर राईट कोव्हॅरन्स ऑफ XY इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ XI मायनस X बार इंटू YI मायनस Y बार. जे आपण आता जस्ट वरती कोव्हॅरन्सचा फॉर्म्युला बघितलेला आहे. डेरिव्हेशन पण बघून झालंय कोव्हॅरन्सचा फॉर्म्युला कसा फाइंड करतो आपण त्याचं. ओके, त्यातला तो कोव्हॅरन्सचा फॉर्म्युला आहे तो तुम्ही यूज करून घ्या. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी डिफरंट आपल्याला फॉर्म्युलेज दिले, त्यातला कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरीही चालेल. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला सिंपल डेटासाठी तुम्ही हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करू शकता. जर फ्रिक्वेन्सी इंट्रोड्यूस झाली तर तुम्हाला हे पुढचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला यूज करावे लागतील. ओके, देन पुढची जी स्टेप आहे, राईट सिग्मा ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/n समेशन ऑफ XI मायनस X बार स्क्वेअर. ओके, मीन्स युअर नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड युअर सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. ओके, आणि नंतर लास्ट स्टेप इज टू फाइंड युअर X बार means your mean and then you are finding your correlation coefficient. ओके, तर ह्या आपल्या अशा सर्व स्टेप्स आहेत ते आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहेत. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया. आजचा बेसिक पार्ट कळालेला आहे का? मला रिप्लाय द्या पटकन. येस, पटकन रिप्लाय द्या. मृणाल राज, संगीता, शुभम, स्नेहा, उस्मा. समजलाय मॅडम. काही प्रॉब्लेम नाही. उद्या आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. ह्याच्यावरचे क्वेश्चन्स येतात आपल्याला एक्झाम मध्ये, थेरॉटिकल एक्झाम मध्ये. ओके, चालेल मग आपण हे लेक्चर इथे एंड करूया. ओके.